Okay, so we have seen auxiliary equation and roots of auxiliary equation. Okay, so in that we have solved some examples and we have what we say, we find the roots by using synthetic division method. Okay, and I told you that I will find the root by using calci. Okay, so which was the first example? That was okay. So we have seen the example. First one is d3y divided by dx cube minus 6 into d2y divided by dx square plus 11 dy by dx minus 6y is equal to 0. याच आपण काय लिहिलं होतं d3 minus 6d square plus 11d minus 6 is equal to 0. त्याचे रूट्स आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड यूज करून फाइंड केलं होतं. ठीक आहे, तुमच्या सगळ्यांकडे कॅल्सी. हॅलो. येस मॅम. ओके, कॅल्सी ऑन करा. केला? ऑन केला कॅल्सी? येस मॅम. मोड प्रेस केला? मोड केला? हॅलो. येस मॅम. इथं काय दिसतंय तुम्हाला? 1 2 कॉम्प अँड कॉम्प्लेक्स दिसते. बरोबर बरोबर ना? 1 2 3 दिसते का मोड प्रेस केल्यावर? हॅलो हॅलो. 1 2 दिसते? येस मॅम. परत एकदा मोड प्रेस करा. 1 2 3 दिसते? SDREG बेस दिसते? हॅलो. परत एकदा मोड प्रेस केला. हॅलो. हा बोला काहीतरी. हॅलो. माझा आवाज येत नाहीये का तुम्हाला? येत आहे मॅम. 1 2 3 दिसतंय तिथं? परत एकदा मोड प्रेस करा. इक्वेशन मॅट आणि व्हीसीटी दिसतंय तुम्हाला? दिसतंय? हॅलो हॅलो. तुम्ही रिस्पॉन्स नाही दिला तर मी पुढचं कसं सांगणार आहे? इक्वेशन मॅट अँड व्हीसीटी दिसतंय का तिथं? 1 2 3. हॅलो हॅलो हॅलो. हा मॅम. तर इक्वेशनचं 1 प्रेस करा. 1 प्रेस हा. केलं? आता तिथं 2 आणि 3 अननोन्स येते. बरोबर दिसते? 2 and 3 अननोन्स दिसते की नाही? हॅलो. 2 and 3 अननोन्स दिसते? हॅलो हॅलो. आवाज येत नाहीये का माझा? येत आहे मॅम. मग काहीतरी रिस्पॉन्स द्या ना. मॅम ऍक्च्युली कॅल्सी नाही बहुतेक कोणाकडे. कॅल्सी कोणाकडेच कॅल्सी नाही. नाहीये? नाही मॅम. एकाकडे पण नाहीये का? नाही मॅम. आम्ही सकाळी तुम्हाला काय सांगितलं होतं? तुम्ही कॅल्सी सोबत ठेवा, आपण कॅल्सीवरती रूट कसे फाइंड करायचे ते शिकूयात. मला आधी का नाही सांगितलं आमच्याकडे कॅल्सी नाहीये म्हणून? मी आपल्या इकडे रिस्पॉन्स देत नाहीये. तुम्ही 10 पैकी एकाकडे पण कॅल्सी नाहीये? 11 जण आहेत. सॉरी, तुम्ही नाहीये? नाही मॅम. उद्याच्या लेक्चरला असेल सोबत कॅल्सी? हो मॅम. असेल.
बरं ठीक आहे, आता आपण सिंथेटिक डिव्हिजननीच फाईन करू. मग उद्याच्या लेक्चरला एक 4-5 एक्झाम्पल फक्त सांगेन कॅल्सीवरती कसं फाईन करायचं ते, ठीक आहे? अरे तुम्ही सगळेजण घरी आहे, मग कॅल्सी आता घरी असायला पाहिजे ना तुमच्या सोबत. मग उद्या कुठून आणणार आहे? उद्या कॅल्सी कुठून आणणार आहे तुम्ही? आहे मॅम भेटे ना ते आता उडकून तर आहे हुडकावं लागतं. ओके ओके, ठीक आहे, चालेल चालेल. बरं ठीक आहे, आपण एक्झाम्पल बघू मग. ओके मॅम. ओके. सो आपण काय बघत होतो? ऑक्झिलरी इक्वेशन विथ रिपीटेड रूट्स. एक एक्झाम्पल झालं आपलं, आय थिंक एकच झालं ना. Yes, Yes, ma'am. ओके, सो आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. ओके. Okay, write down. Example. Solve d2y divided by dx square plus 4 into dy by dx plus 4y is equal to 0. Okay. So आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे. So first of all आपण काय करणार? Its auxiliary equation is डायरेक्ट लिहायचं का आपण? ठीक आहे, अजून डी स्क्वेअर वाय प्लस 4 dy प्लस 4y इज इक्वल टू 0, और अपन डी स्क्वेअर प्लस 4d प्लस 4 इज इक्वल टू 0. ओके. सो आता याचे आपल्याला काय फॅक्टर्स कसे पाहिजेत? मल्टिप्लिकेशन 4 आलं पाहिजे आणि ज्याची ऍडिशन पण 4 आली पाहिजे. 2 into 2 4, 2 plus 4. 2 4. सो याचे फॅक्टर्स काय पडले? डी स्क्वेअर प्लस 2d प्लस 2d प्लस 4 इज इक्वल टू 0. याच्यातून d कॉमन काढलं तर d प्लस 2 प्लस याच्यातून काय कॉमन काढावं लागेल? 2 into d प्लस 2 इज इक्वल टू 0. d प्लस 2 d प्लस 2 कॉमन, d प्लस 2 राहतं काय? d प्लस 2 इज इक्वल टू 0. सो फॅक्टर्स काय मिळाले? d इज इक्वल टू -2 अँड -2. आता -2 काय? रिअल नंबर आहे, पण तो काय झाला? एकदा रिपीट झालाय. सो ह्याचं सोल्युशन आपण कसं लिहिणार? द सोल्युशन इज y इज इक्वल टू काय येणार? 2 आहे, एकदा रिपीट झालाय, तर ह्याचं सोल्युशन कसं लिहू आपण? C1. हा सांगा. C1 प्लस E. C1 प्लस C raised to x. नो, C1 एकदा रिपीट झालाय. आपण काय करत होतो? इकडे बघा, हा M1 आहे, हा एकदा रिपीट झालाय, तर ह्याचं सोल्युशन आपण कसं लिहितो होतो? y इज इक्वल टू C1 प्लस C2x इंटू e रेस टू M1x. आता इथं आपलं -2 आहे, एकदा रिपीट झालाय, मग कसं लिहिणार ह्याचं सोल्युशन? फक्त M1 च्या ऐवजी -2 लिहायचंय, बाकी सगळं आहे असंच येणार. कसं लिहिणार? अजून नाही समजलं? नाही मॅम. आता हा M1 आहे, तो एकदा रिपीट झालाय, तर त्याचं सोल्युशन आपण कसं लिहितो? y इज इक्वल टू C1 प्लस C2x इंटू e रेस टू M1x. आता हा -2 आहे, हा एकदा रिपीट झालाय, मग ह्याचं सोल्युशन कसं येणार? y इज इक्वल टू C1 प्लस C2x इंटू e रेस टू -2x. विसरला सकाळी शिकवलेला? ओके. सो ह्याचं सोल्युशन काय आलं? y इज इक्वल टू C1 प्लस C2x C2x into e raised to minus -2x. 2x. Okay, write down this.
झालं हे लिहून? येस मॅम. हो मॅम झालं. ठीक आहे, आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. रिपीटेड रूट्सच आहे. ठीक आहे, सो एक्झाम्पल नंबर 2 म्हणू आपण याला ह्या लेक्चरचं. ओके, d3y डिवायडेड बाय dx क्यूब, d3y डिवायडेड बाय dx क्यूब प्लस d2y डिवायडेड बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, सो दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशन साठी आधी आपण काय लिहिणार? ऑक्झिलरी इक्वेशन. सो इट्स ऑक्झिलरी इक्वेशन इज d3 plus d square into y is equal to 0, or we can write this as d cube plus d square is equal to 0. आता ह्याचे फॅक्टर पाडत बसण्यापेक्षा इथं d cube आहे, इथं d square आहे. काय कॉमन निघेल याच्यातून? दोघातून कॉमन काय निघेल? D. डी स्क्वेअर. d square. D square. ओके, d स्क्वेअर कॉमन काढलं, राहील काय? d प्लस 1 इज इक्वल टू 0. ओके, सो आता d स्क्वेअर इज इक्वल टू 0 अँड d प्लस 1 इज इक्वल टू 0. सो d स्क्वेअर इज इक्वल टू 0 म्हणजे काय येणार आहे? d इज इक्वल टू 0 अँड 0, बरोबर ना? अँड d इज इक्वल टू -1. सो रूट्स काय मिळाले ऑक्झिलरी इक्वेशनचे? 0, 0 अँड -1. आता 0, 0 काय आहे? 0 हा रिअल नंबर आहे आणि तो काय झालाय? रिपीट झालाय एकदा. म्हणून आता ह्याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण? द सोल्युशन इज, आता तुम्ही सांगणार आहे सोल्युशन आपण कसं लिहिणार आहे ते. ठीक आहे, सोल्युशन इज y इज इक्वल टू, कसं लिहिणार? चला, एकदा रिपीट झालाय. m1 हा आपला रूट आहे, तो एकदा रिपीट झालाय. ठीक आहे, तर त्याचं सोल्युशन आपण असं लिहिलं होतं, y इज इक्वल टू c1 प्लस c2x इंटू e रेस टू m1x. आता इथं m1 च्या ऐवजी आपला 0 एकदा रिपीट झालाय, मग ह्याचं सोल्युशन कसं लिहिणार सांगा? y इज इक्वल टू, फक्त कम्पेअर करा, इथं m1 इज इक्वल टू 0 पुट करायचंय फक्त आणि आहे असं लिहिणार आपण. हे सोल्युशन कसं लिहिणार ते तरी सांगा. C1 प्लस plus C2x Raised to 0. ओके, e रेस टू 0 e रेस टू 0x. अँड प्लस हे 1 साठी काय करावं लागेल? नॉर्मली m1 जर रूट असेल तर आपण काय लिहितो? तो y इज इक्वल टू c1 e रेस टू m1x. मग आता इथं कॉन्स्टंट c1 c2 यूज केलाय, मग थर्ड कॉन्स्टंट काय असेल? C1 C3. राईट, c3 इंटू e रेस टू X. x का मायनस x येईल बघा. Minus X. राईट, x रेस e रेस टू मायनस x. ओके, सो रूट्स काय आलते आपले? 0, 0 अँड -1. 0 हा आपला रूट रिपीट झाला होता, म्हणून आपण काय केलं? सोल्युशन कसं लिहिलं? y इज इक्वल टू c1 प्लस c2x इंटू e रेस टू 0x प्लस c3 इंटू e रेस टू -x. ओके, राईट डाऊन दिस. लिहून झालं की सांगा.
ओके, लिहून झालं हे? हा मॅम. ओके. Yes, ma'am. Okay, next example. Solve d3y. Example number 3. d3y divided by dx cube minus 3 into d2y divided by dx square plus 3 into dy by dx minus y is equal to 0. Okay, so we have to find first of all auxiliary equation, then roots of the auxiliary equation, and then solution of given differential equation. So first of all we write its auxiliary equation. So its auxiliary equation is d3 minus 3d square plus 3d minus 1 into y is equal to 0, and we can write this as d3 minus 3d square plus 3d minus 1 is equal to 0. आता तुमच्यापैकी कुणाकडेच कॅल्सी नाही आहेत तर आपण परत सिंथेटिक डिव्हिजनने फाइंड करू. डी क्यूबचा कोइफिशियंट 1, डी स्क्वेअरचा -3, डी चा 3 and constant is -1. So d is equal to 1 factor घेऊ आपण. 1 as it is. 1 into 1, 1. -3 plus 1, -2. -2 into 1, -2. 3 minus 2, 1. 1 into 1, 0. So factors काय आले? d minus 1, d square minus 2d plus 1. आता ह्या 1 चे असे फॅक्टर पाहिजेत की ज्याचं मल्टिप्लिकेशन 1 येईल अँड ऍडिशन -2 यायला पाहिजे. 1 into 1 येते पण इथं मायनस पाहिजे. सो -1 into -1 किती? 1. अँड -1 किती येणार आहे? -2. म्हणजे ह्याचं काय येईल? d -1. ह्याचे फॅक्टर्स कसे येतील? d स्क्वेअर मायनस d प्लस 1. ह्याचे फॅक्टर्स काय आले? d -1. याच्यातून जर समजा d कॉमन काढला तर d -1. ह्याच्यातून -1 कॉमन काढावं लागेल, d -1. सो फॅक्टर्स काय आले? d -1, d -1, d -1. सो रूट्स काय येतील? d इज इक्वल टू 1, 1, 1. ओके, सो इथं लिहू आपण काय आला? d -1, d स्क्वेअर मायनस 2d प्लस 1 इज इक्वल टू 0. ह्याचे फॅक्टर्स काय आले? d -1, d -1, d -1 इज इक्वल टू 0. सो d इज इक्वल टू 1, 1, 1. आता हा 1 काय रियल आहे पण रिपीटेड कितीदा झालाय? 2 वेळा. तर ह्याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण? द सोल्युशन इज y इज इक्वल टू, आता इकडे लक्ष द्या, जर आपला हा m1 हा आपला रूट आहे तो 2दा रिपीट झाला, 1, 2. ठीक आहे, तर त्याचं सोल्युशन आपण कसं लिहितो? y इज इक्वल टू c1 प्लस c2x प्लस c3x² इंटू e रेस टू m1x. आता इथं m1 च्या ऐवजी आपला काय आहे? 1, 1, 1 आहे. मग आता इथं फक्त m1 च्या ठिकाणी 1 येईल. कसं येणार सोल्युशन? कम्पेअर करा ना. m1 आपला 2दा रिपीट झाल्यावर आपण कसं लिहिलं होतं? c1 प्लस c2x प्लस c3x² इंटू e रेस टू m1x. आता m1 ची व्हॅल्यू किती आपली? फक्त 1 आहे. मग ह्याचं सोल्युशन कसं येईल सांगा? C1 plus C1 plus हा C2x plus हा C3x square ओके square इंटू dot e raised to x. very good. So solution is y is equal to c1 plus c2x plus c3x² into e raised to x. Okay, हे लिहून घ्या. लिहून झालं की सांगा, आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. ओके.
झालं लिहून हे? हो मॅम. ओके. सो नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल नंबर 4. Okay, so d3y, example number 4, d3y divided by dx cube minus 3 into d2y divided by dx square plus 4y is equal to 0. Okay, so first of all we write its auxiliary equation. So its auxiliary equation is d3 minus 3d square plus 4 into y is equal to 0, d cube minus 3d square plus 4 is equal to 0. So by using the synthetic division method, d cube चा कोएफिशिएंट किती आहे? 1. d square चा -3. d ची टर्म ऍब्सेंट आहे म्हणजे त्याचा कोएफिशिएंट किती असेल? d नाहीये म्हणजे त्याचा कोएफिशिएंट किती असणार आहे? 0. आणि कॉन्स्टंट किती? 4. सो आता 1 नी ट्राय करू आपण. ठीक आहे. 1 ॲज इट इज. 1 into 1 1 -2 हे -2 0 येत नाहीये. ठीक आहे. सो आता नेक्स्ट आपण 2 घेऊ. So 2, 1 as it is, 1 into 2, 2, 2 minus 3, minus 1, 2 into -1, -2, 0 minus 2, minus 2 into 2, -4, 0. So factors काय आले? d minus 2, d square minus d minus 2. ओके. सो आता आपल्याला ह्या -2 चे असे फॅक्टर्स पाहिजेत ज्याचं मल्टिप्लिकेशन 2 आलं पाहिजे अँड ऍडिशन -2. जर आपण काय -2 अँड 1, -2 into 1 किती आलं? -2 अँड -2 plus 1 -1 हे काय येत आहे. सो आता याला आपण कसं लिहिणार? d -2 d square -2d plus d -2. सो d -2 ह्याच्यातून काय कॉमन काढू? d कॉमन काढलं तर d -2 आणि ह्याच्यातून -1 कॉमन काढलं तर d -2. सो फॅक्टर्स काय आले? d -2, d -2 अँड d -1. सो सॉरी d +1 यायला पाहिजे इथे. इथून +1 कॉमन काढू आपण. So d is equal to -1 to 2. ओके. सो इथे काय लिहिणार आपण? पहिला फॅक्टर काय आला? d -2 d square minus d -2 is equal to 0. So d -2 then directly d -2 and d +1 is equal to 0. So the roots of the auxiliary equation काय आले? -1 to 2. आता हा 2 काय झालाय? रिपीट झालाय. तर ह्याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण? टू रिपीट झालाय. y इज इक्वल टू, चला 2 रिपीट झालाय म्हणून पहिल्यांदा सोल्युशन कसं लिहिणार? y इज इक्वल टू C1 plus C2. c1 plus c2 x into e raised to 2x आणि ह्या -1 साठी प्लस c3 e raised to -2x.
x लिहा है. झालं लिहून? हो मॅम. Yes, ma'am. ठीक आहे, आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल नंबर 5. d raised to 4y divided by dx raised to 4 minus 18 into d2y divided by dx square plus 81y is equal to 0. Okay, so first of all we write its auxiliary equation. d raised to 4 minus 18d square plus 81 into y is equal to 0. This can be written as d raised to 4 minus 18d square plus 81 is equal to 0. आता इथं रेस टू 4 आहे, पण इथं काय आहे 81 आहे. जर समजा आपण ह्या 81 चे असे फॅक्टर्स पाडायचे की ज्याचं मल्टिप्लिकेशन 81 यायला पाहिजे आणि ऍडिशन ह्या. बरं ठीक आहे, इकडे लक्ष द्या. हे डी रेस टू 4 ह्याच 18d स्क्वेअरला आपण 9d स्क्वेअर मायनस 9d स्क्वेअर लिहू शकतो, बरोबर. प्लस 81 इज इक्वल टू 0. आता ह्या दोन टर्म मधून जर डी स्क्वेअर कॉमन काढलं तर काय राहणार आहे, डी स्क्वेअर मायनस 9. ह्या दोन टर्म मधून -9 कॉमन काढलं तर काय राहणार आहे, डी स्क्वेअर मायनस 9. आता हे डी स्क्वेअर मायनस 9 आणि हे डी स्क्वेअर मायनस 9 कॉमन काढलं आपण, डी स्क्वेअर मायनस 9 तर काय राहील, ही दोन टर्म राहील. डी स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय येणार आहे, डी स्क्वेअर इज इक्वल टू 9 अँड डी स्क्वेअर इज इक्वल टू 9. म्हणजेच डी इज इक्वल टू काय येणार आहे, प्लस मायनस 3 अँड डी इज इक्वल टू प्लस मायनस 3. म्हणजेच डी इज इक्वल टू काय येणार आहे, हे 3 मायनस 3 मायनस 3. मग आता ह्याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण, द सोल्युशन इज y इज इक्वल टू, आता 3 दोनदा रिपीट झाले, -3 दोनदा रिपीट झाले, असं लिहू शकतो आपण. c1 प्लस c2x इंटू e रेस टू 3x प्लस c3 प्लस c4x इंटू e रेस टू -3x. ओके, हे मी जे कॉमन काढते हे जरी समजत नसेल तरी विचारा, कोणाला काही म्हणजे काही डाऊट असू द्या, विचारा.
झाले टीचर. ओके ठीक आहे. आपण ह्याच्यात हे समजलं नाही असं कोणी आहे का एक्झाम्पल? मी रिपीट करते आणखी एकदा, तर कोणाला समजलं नसेल तर. नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं मग. Yes, ma'am. Okay. So write down example number 6. D raised to 4y divided by dx raised to 4 minus 2 into d3y divided by dx cube plus d2y divided by dx square is equal to 0. Okay. So first of all we write its auxiliary equation. So its auxiliary equation is d raised to 4 minus 2d cube plus d square into y is equal to 0. So d raised to 4 minus 2d cube plus d square is equal to 0. Okay. Now आपल्याला सिंथेटिक डिव्हिजन मेथडचा यूज करायचा. सो d raised to 4 चा कोएफिशियंट 1, d क्यूब चा -2, d स्क्वेअर चा 1, d ची टर्म ऍबसेंट आहे, कॉन्स्टंट ची टर्म ऍबसेंट आहे. ठीक आहे. सो फर्स्ट आपण 1 घेऊया. 1 ॲज इट इज, 1 into 1 1 -1 -1 into 1 -1 0. म्हणजे इथून पुढच्या टर्म्स पण काय येतील 0. पण आता ह्याचे फॅक्टर कसं लिहिणार? d -1. इथं d raised to 4 आहे. मग इथं काय येणार? 1 ने कमी होईल पॉवर, d क्यूब मायनस d स्क्वेअर. ठीक आहे. मग आता ह्याचे फॅक्टर्स कसे पाडणार? d -1 ह्याच्यातून काय कॉमन निघेल? d स्क्वेअर निघेल ना, इंटू d -1. म्हणजेच काय येईल? d -1 d -1 अँड d स्क्वेअरची टर्म येईल. म्हणजे इथं कसं लिहिणार आपण? हे समजतंय का नाही मी आता इथं काय केलं ते? नाही मॅम. नाहीये. आता इथं आपलं दिलेलं इक्वेशन किती ऑर्डरचं आहे? 4th ऑर्डरचं आहे. ठीक आहे. मग आपण ते सिंथेटिक डिव्हिजन साठी काय केलं? d raised to 4 चा कोएफिशियंट घेतला, d क्यूब चा घेतला, d स्क्वेअर चा घेतला, d ची आणि कॉन्स्टंटची टर्म ऍबसेंट आहे इथं. बरं हे दोन्ही जाऊ द्या. जेवढे कोएफिशियंट अवेलेबल आहेत तेवढे घेतले आपण. हे 1 ॲज इट इज, 1 into 1 किती? 1. 1 minus 2 -1. इथं काय आलं? 0. आपण एक फॅक्टर काय घेतला? d -1 घेतला. ठीक आहे. पण दिलेलं इक्वेशन किती ऑर्डरचं आहे? 4 ऑर्डरचं आहे. इथं एक फॅक्टर घेतला म्हणून ह्या इक्वेशनला आपण कसं लिहिलं आपण? d3 मायनस. बरं इकडे लक्ष द्या. आता इथं जर समजा हे 1 -2 1 असतं आणि इथं 1 आलं असतं, मग इथं काय आलं असतं? 1 -1 आणि 0. जर दिलेलं इक्वेशन जर सपोज d3y मायनस d स्क्वेअर y इज इक्वल टू 0 असतो, म्हणजे थर्ड ऑर्डरचं असतं, तर आपण ह्याला कसं लिहिलं असतं? d -1 इंटू d स्क्वेअर -1. ठीक आहे. आता तरी समजतंय का नाही? इथं दिलेलं इक्वेशन 4th ऑर्डरचं आहे. एक फॅक्टर आपण d -1 लिहिला म्हणून याला आपण d क्यूब मायनस d स्क्वेअर असं लिहिलं. अजून नाही समजत आहे? समजलं मॅम. ओके ठीक आहे. सो याला आपण कसं लिहू? d -1 देन d क्यूब मायनस d स्क्वेअर इज इक्वल टू 0. सो d -1 याच्यातून d स्क्वेअर कॉमन काढला, d -1 इज इक्वल टू 0. सो d स्क्वेअर इज इक्वल टू 0 अँड d -1 बरं ठीक आहे इज इक्वल टू 0, d -1 इज इक्वल टू 0. सो रूट्स काय आले? d इज इक्वल टू 1 1 0 0. आता 1 पण रिपीट झालाय, 0 पण रिपीट झालाय. आता तुम्ही सांगायचं ह्याचं सोल्युशन कसं लिहायचं ते. द सोल्युशन इज, सांगा, y इज इक्वल टू, पहिल्यांदा 0 साठी सांगा काय येईल? हा m1 हा रूट आहे, तो जर एकदा रिपीट झाला तर त्याचं सोल्युशन y इज इक्वल टू
C1 plus C2x into e raised to m1x. आता हा m1 आपला काय आहे 0 आणि m1 काय आहे 1 आहे. मग आता हा याचं सोल्युशन कसं लिहायचं? C1 plus C2x ओके, X. C1 plus C2x into E raised to e raised to x. ओके हा प्लस आता 0 साठी पुढचे कॉन्स्टंट यूज कर. हा C3 plus plus C4X. C3 plus C4x ओके इंटू e raised to C 0x. Okay, very good. 0x. Okay, so the solution is y is equal to C1 plus C2x into e raised to x plus C3 plus C4x into e raised to 0x. Okay. लिहून घ्या हे. झालं मॅम. सो याच्यामध्ये कोणाला काही अडचण आहे? ऑक्झिलरी इक्वेशन विथ रियल रूट्स. ओके, त्यामध्ये आपण रूट्स कसे बघितले? रियल अँड डिस्टिंक्ट आणि देन रियल अँड रिपीटेड. ठीक आहे, कोणाला काही अडचण आहे याच्यामध्ये? मॅम No, ma'am. एक्झाम्पल घ्या. सॉरी. मॅम रिपीटेडचे आहेत बघा, हा त्याचे अजून एक्झाम्पल्स घ्या. ओके, मी एक्झरसाइज पण सॉल्व केलं. आता एक्झाम्पल कुठूनच घेऊ? हे जे एक्झाम्पल आहे ना आता दिसतंय ते बुक मध्ये सॉल्व्ड होतं आणि इथून पुढचे जे एवढे एक्झाम्पल आहेत ते एक्झरसाइज मध्ये होते तुमच्या. ओके मॅम. ओके, समजलं नाही का तुम्हाला रिपीटेड रूट्सचं? ते सोल्युशनचं जरा कन्फ्युज व्हायलंय. बरं मी ह्याचा घेऊन सांगू? ठीक आहे. आता जर सपोज आपला दिलेल्या इक्वेशनचे रूट्स काय मिळाले तुम्हाला? 1 1 असे मिळाले. ठीक आहे, हे काय झाले? एकदा रिपीट झाले. ओके, तर मग ह्याचं सोल्युशन तुम्ही कसं लिहिणार? y इज इक्वल टू C1 प्लस C2x इंटू e रेस टू x लिहिणार. ठीक आहे, जर सपोज d इज इक्वल टू 1 1 2 2 3 3 हे काय मिळाले तुम्हाला? एका आपल्या ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट्स मिळाले. ओके, तर त्याचं सोल्युशन तुम्ही कसं लिहिणार? आता ह्या 1 1 साठी काय असणार आहे? y इज इक्वल टू C1 प्लस C2x इंटू e रेस टू काय असेल? 1 x x प्लस आता ह्या 2 साठी काय असणार आहे? C3 प्लस C4x इंटू e रेस टू
2x 2x प्लस आता ह्या 3 साठी काय असणार आहे C5 प्लस C6 इंटू e रेस टू 3x 3x. ओके, आता नेक्स्ट काय घेऊ आपण d इज इक्वल टू 2 2 2 अँड 1. ठीक आहे, हे 2 2 काय झालंय 2 वेळा रिपीट झालंय. ठीक आहे, तर ह्याचं सोल्युशन आपण कसं लिहिणार y इज इक्वल टू फक्त ह्या 2 साठी C1 प्लस C2x प्लस C3 x स्क्वेअर इंटू e रेस टू 2x प्लस आता ह्या 1 साठी काय असणार आहे प्लस C4 इंटू e रेस टू x. x. ओके, Yes, ma'am. Yes, ma'am. समजते? हो मॅम. ठीक आहे. Next point is auxiliary equation with imaginary roots. So next point is auxiliary equation ओके. तर आता आपण हे काय बघितलं 1 2 3 हे काय आहेत आपले रिअल नंबर्स आहेत. ठीक आहे, किंवा -1 -2 -3 हे रिअल नंबर्स आहेत. जर आपल्याकडे असा नंबर असेल x प्लस आय वाय झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय, ह्याला आपण कॉम्प्लेक्स नंबर म्हणतो. ठीक आहे, तर ह्या झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय मध्ये हा जो एक्स आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, हा एक्स काय झाला आपला कॉम्प्लेक्स नंबर माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे, जर आपल्याला दिलेला एक नंबर आहे झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय, तर त्यामधला जो काय एक्स आहे तो काय असणार आहे आपला रिअल पार्ट असणार आहे, आणि आय सोबत जो पार्ट येणार आहे तो काय असणार आहे इमॅजिनरी पार्ट. आणि आता इथून पुढे लक्षात ठेवा -1 लाच आपण काय म्हणणार आहे आय स्क्वेअर. हे कुठेतरी नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, कॉम्प्लेक्स नंबर मध्ये किंवा इमॅजिनरी रूट्स मध्ये जिथं जिथं -1 येईल आपण तिथं आपल्या कन्व्हिनियन्स साठी -1 ला आय स्क्वेअर म्हणणार आहे. ठीक आहे, आता सपोज इथं काय नंबर आला आपल्याला 1 प्लस रूट 3 आय. हे जर एखादे आपण रूट्स मिळाले तर इथं 1 काय असणार आहे तुमचा रिअल पार्ट, आणि आय सोबत जो काय येणार आहे रूट 3 काय असणार आहे तुमचा इमॅजिनरी पार्ट. ओके, समजतंय का नाही काय. समजते मॅम. ओके, सो फर्स्ट आपण लिहूया इफ रूट्स आर रियल अँड डिस्टिंक्ट. फर्स्ट पार्ट इज इफ रूट्स आर imaginary and distinct. Roots are imaginary and distinct. Then the solution is written as y is equal to e raised to alpha x c1 cos beta x plus c2 sin बीटा एक्स. आता हे इथंच काय आलं होतं आपलं 1 प्लस मायनस रूट 3 आय असं सोल्युशन आलं तर आपण ह्याच्यावरून हे कसं लिहिणार आहे अल्फा म्हणजे काय असणार आहे बरं ह्याला ह्याच्याशी कम्पेअर करायचं अल्फा प्लस बीटा आय सोबत कम्पेअर करायचं. ठीक आहे, इमॅजिनरी रूट्स आले तर इथं अल्फा किती येईल मग 1 अँड बीटा किती येणार आहे रूट 3. If roots are imaginary and distinct, तर कसं येणार आहे त्याचं सोल्युशन y is equal to e raised to alpha x c1 cos beta x plus c2 sin beta x. Then second काय असणार आहे
if the pair of imaginary roots is repeated twice. If pair of imaginary roots is repeated twice. तर ह्याचं सोल्युशन आपण कसं लिहिणार? y is equal to e raised to alpha x c1 plus c2x into cos beta x plus c3 plus c4x into sin beta x. एक्झाम्पल घेतल्यावर तुम्हाला समजेल. आपण ठीक आहे. हे लिहून घ्या. आपण एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला क्लिअर आयडिया येईल. ओके. झालं लिहून हे? Yes, ma'am. ठीक आहे. आपण एक्झाम्पल घेऊ मग तुम्हाला कळेल. रूट्स ऑफ म्हणजे ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट्स इमॅजिनरी असेल तेव्हा आपण सोल्युशन कसं लिहायचं. ठीक आहे. राईट डाऊन. एक्झाम्पल नंबर 1. सॉल्व d3y divided by dx cube plus y is equal to 0. So first of all we write its auxiliary equation. So its auxiliary equation is d3 d cube plus 1 into y is equal to 0. So d cube plus 1 is equal to 0. 1 can be written as 1 cube, right? d cube 1 cube किती असणार आहे? 1 चा क्यूब किती असेल? 1 च असतो. 1. So we can write this as d cube plus 1 cube, right? So by using the formula a cube plus b cube is a plus b and a square minus ab plus b square. So काय येणार आहे इथं? d plus 1 सेकंड ब्रॅकेट मध्ये d square minus d plus 1. Okay, so we can write this as d plus 1 then d square minus d plus 1 is equal to 0. So we have to find these factors of this. So by using d is equal to minus b plus minus square root of b square minus 4ac upon 2a. So b किती आहे इथं? minus b and इथं minus 1. So काय? 1 plus minus square root of b square is 1 minus 4 divided by 2. So is equal to काय येणार आहे? 1 plus minus square root of minus 3.
डिवायडेड बाय 2. आताच सांगितलं आपण -1 लाच काय रिप्लेस करणार आहे, आय स्क्वेअर. आय स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर आला तर काय येणार आहे, 1 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3i डिवायडेड बाय 2. हे काय झालं आपलं रूट्स, म्हणजेच ह्या इक्वेशनचे रूट्स काय मिळाले आपल्याला, d इज इक्वल टू -1 and d is equal to 1 plus minus square root of 3i divided by 2. हे रूट्स कसले आले आता, हा रूट्स कसला आपला आय आलाय तिथं, कसला आहे रूट हा, Imaginary. इमॅजिनरी. Imaginary. ओके, आता ह्याचं सोल्युशन आपण कसं लिहिणार, द सोल्युशन इज, आता ह्या डी ला जर आपण अल्फा प्लस आय बीटा शी कम्पेअर केलं तर अल्फा इज इक्वल टू किती येणार आहे, 1/2 अँड बीटाची व्हॅल्यू किती येणार आहे, प्लस मायनस आपण कन्सिडर नाही करत आहे, √3/2. म्हणजेच आता इथं सोल्युशन लिहिताना आपल्याला कसं लिहिणार आहे, y इज इक्वल टू e रेस टू अल्फा एक्स, म्हणजे अल्फा किती आहे इथं, 1/2. राईट, 1/2x इंटू ब्रॅकेट c1 cos बीटा एक्स, बीटा किती आहे, √3/2. 2x प्लस c2 साइन बीटा एक्स, म्हणजे साइन √3/2x प्लस, आता ह्या -1 साठी काय येणार आहे, नेक्स्ट कॉन्स्टंट, I. नो नो नो, -1 इज रियल. सो ह्याचं सोल्युशन कसं लिहिणार, रियल आहे, एकदाच रूट आलाय, मग कसं लिहिणार, C1 plus C3 यस यस, हा c3 e raised to x. e रेस टू -1 आहे इथं, minus x. व्हेरी गुड. सो e रेस टू -x. ओके, सो आता इथं लक्ष द्या, आपण काय केलंय, डी क्यूब प्लस 1 इज इक्वल टू 0 आलं, ह्या 1 लाच आपण 1 क्यूब लिहिलंय आणि त्याच्यासाठी कुठला फॉर्म्युला आहे, a प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता हे d+1 फॅक्टर मिळाला, d इज इक्वल टू -1 इझिली मिळतंय, पण आता इथे काय आहे, d स्क्वेअर मायनस d प्लस 1. आता मग ह्याचे फॅक्टर्स आपल्याला डिरेक्टली मिळतात का, असं 1चा असा कुठला फॅक्टर आहे का ज्याचं मल्टिप्लिकेशन 1 येते आणि ऍडिशन -1 येते, म्हणून आपण हे डिस्क्रिमिनंट फॉर्म यूज केला, ठीक आहे. त्याच्यावरून आपल्या रूट्स काय मिळाला, 1 प्लस मायनस √3i डिवायडेड बाय 2. हे कुठे तर नोट डाऊन करून घ्या, -1 इज इक्वल टू आय स्क्वेअर. ओके, सो रूट्स काय मिळाले आपल्याला, d इज इक्वल टू -1 अँड d इज इक्वल टू 1 प्लस मायनस √3i डिवायडेड बाय 2. ज्या वेळेस असा रूट मिळेल त्यावेळेस लगेच अल्फा प्लस आय बीटाशी कम्पेअर करायचा, अल्फाची व्हॅल्यू आणि बीटाची व्हॅल्यू पुट केली की आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे, e रेस टू अल्फा एक्स c1 cos बीटा एक्स प्लस c2 साइन बीटा एक्स. तर दिलेल्या इथं अल्फाची व्हॅल्यू पुट करायची आणि इथं बीटाची व्हॅल्यू पुट करायची, ठीक आहे, आपल्याला सोल्युशन मिळेल. हे लिहून घ्या.
झालं मॅम. ओके ठीक आहे. आपण थांबूया इथं. उद्या आपले पहिलं लेक्चर आहे ना, उद्या मंडे आहे ना. Yes, ma'am. येस मॅम. तो आपण इथे थांबू. उद्या सगळ्यांनी कॅल्सी घेऊन या. ठीक आहे. आपण फक्त एक 5-10 मिनिटात शिकू की कॅल्सीवरती रूट्स कसे फाइंड करायचे आणि मग आपण एक्झाम्पल घेऊया इमॅजिनरी रूट्सची. ठीक आहे. समजतंय सगळ्यांना? फास्ट होतंय? नाही मॅम, बरोबर आहे. असं काही नाही, Okay. 100% समजावं असं काही नाही, 70% तरी समजते ना शिकवलेलं. येस मॅम. ओके ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. ओके वेट, मी अटेंडन्स 13 प्रेझेंट आहेत. ठीक आहे, थांबू आपण इथं. थँक्यू.